नमस्कार. कधी विचार केलाय का की भ्रष्टाचाराची एक छोटीशी, अगदी क्षुल्लक ठिणगी अख्ख्या राज्याला जाळून खाक करू शकते? आज आपण एका अशाच प्राचीन कथेत डोकावणार आहोत. ही गोष्ट आहे एका राजाची, त्याने घेतलेल्या एका लाचेची आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका संपूर्ण राज्याची. आणि हो, हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. म्हणजे बघा ना, एक साधा वाद, एक अगदी क्षुल्लक भांडण खरंच इतकं विनाशकारी ठरू शकतं का, की अख्ख्यांच्या अख्खं राज्य नकाशावरून गायब व्हावं? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या कथेच्या आणखी खोलात जाऊया. तर या कथेची सुरुवात होते कोसलच्या राज्यात. झालं असं की बुद्धांच्या आगमनामुळे तिथल्या इतर पंथांचं महत्त्व कमी होऊ लागलं होतं. त्यांचे अनुयायी कमी झाले, उत्पन्न घटलं आणि साहजिकच ते सगळे अस्वस्थ झाले होते. आणि याच अस्वस्थतेतून एका संघर्षाची ठिणगी पडली. आपलं कमी होत असलेलं महत्त्व बघून ह्या पंथांनी एक आयडिया काढली. त्यांनी ठरवलं की बुद्धांच्या जेतवनाजवळच एक नवीन वस्ती उभारायची. आता साहजिकच आहे, यामुळे खूप गोंधळ, आरडाओरडा आणि अशांतता निर्माण झाली. मग आता प्रश्न हा होता की राजाला गप्प कसं ठेवायचं? आणि याचं उत्तर होतं लाच. त्यांनी राजाला चक्क 1,00,000 मुद्रा देऊ केल्या. विचार करा, 1,00,000. त्या काळात ही प्रचंड रक्कम होती. आणि यामागचा उद्देश अगदी सरळ होता. राजाने त्यांना ती जागा द्यावी आणि बुद्धांच्या शिष्यांनी कितीही तक्रारी केल्या तरी त्यांच्याकडे ढुंकूनही बघू नये. आणि बघा, झालंही अगदी तसंच. लाचेचा परिणाम तात्काळ दिसला. राजाने पैसे खिशात टाकले आणि जेव्हा बुद्धांचे शिष्य तक्रार घेऊन त्याच्या दारात उभे राहिले तेव्हा राजाने त्यांना भेटायलाच नकार दिला. उलट आपल्या सेवकांना खोटं सांगायला लावलं की सांगा त्यांना मी घरी नाहीये. भ्रष्टाचाराची ही पहिली पायरी होती आणि ती यशस्वी झाली होती. आता जेव्हा शिष्यांनी परत येऊन बुद्धांना सगळं सांगितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी काळंबेरा आहे. पण त्यांनी राजाशी थेट वाद घालण्याचा मार्ग नाही निवडला. त्याऐवजी त्यांनी एक वेगळाच, खूप प्रभावी मार्ग निवडला. त्यांनी ठरवलं की राजाला एक गोष्ट सांगूनच शहाणं करायचं. बुद्ध राजाला भेटायला गेले आणि त्यांनी थेट विषयालाच हात घातला. ते म्हणाले, महाराज, असं पूर्वीही घडलं आहे. ज्या ज्या राजांनी लाच घेतली ते आणि त्यांचं राज्य दोघंही पूर्णपणे नष्ट झाले. आणि राजाला सावध करण्यासाठी त्यांनी भूतकाळातल्या एका राज्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट होती भारू राज्याची. तर बुद्धांनी सांगितलेली ही कथा होती भारू नावाच्या एका राज्याची. या राज्यात 500 तपस्वींचे 2 गट राहायचे. अगदी शांतपणे, निसर्गाच्या सान्निध्यात ते आपलं सात्विक जीवन जगत होते. सुरुवातीला तर सगळं अगदी आलबेल होतं. एका गटासाठी उत्तरेकडचं वडाचं झाड होतं तर दुसऱ्यासाठी दक्षिणेकडचं. ते तिथेच राहायचे, ध्यानधारणा करायचे. त्यांच्यात कुठलाही वाद नव्हता. सगळीकडे शांतता नांदत होती. पण मग एक दिवस एक छोटीशी घटना घडली. एका गटाचं वडाचं झाड अचानक सुकलं. आता निवारा म्हणून त्यांनी दुसऱ्या गटाच्या झाडाखाली आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. आणि इथूनच एका अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या वादाची ठिणगी पडली, एका झाडाच्या मालकी हक्कावरून. हा वाद तसा छोटा होता, पण तो आता नियंत्रणाबाहेर जाणार होता. का? कारण यात आता राजाचा लोभ आणि त्याचे चुकीचे निर्णय सामील होणार होते. चला बघूया हे कसं घडलं. आणि इथेच राजाच्या लोभाने गोष्टीत प्रवेश केला. सुरुवातीला राजाने अगदी योग्य निर्णय दिला की झाड मूळ रहिवाशांचंच आहे. पण हरलेल्या गटाने त्याला एका मौल्यवान रथाचा सांगाडा लाच म्हणून दिला. आणि राजाचा निर्णय बदलला. तो म्हणाला, दोघांनी वाटून घ्या. हे पाहिल्यावर पहिल्या गटाने त्याहून मोठी लाच दिली, चक्क रत्नजडित चाकं. आणि काय आश्चर्य, राजाने पुन्हा निर्णय फिरवला. आता न्यायाचा चक्क लिलाव सुरू झाला होता आणि लोभाची किंमत वाढतच चालली होती. शेवटी त्या तपस्वींनाच स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. त्यांना कळलं की अरे, आपण एका झाडाच्या मोहापायी आपली सगळी तत्त्व, आपलं साधुत्व गमावून बसलो आहोत. त्यांना खूप पश्चाताप झाला आणि ते सर्वजण ते भ्रष्ट राज्य सोडून हिमालयात परत निघून गेले. पण तपस्वी निघून गेले म्हणजे कथा संपली असं नाही झालं. राजाच्या या अधर्मामुळे, या लोभामुळे त्या राज्याच्या संरक्षक देवता प्रचंड संतापल्या. त्यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या राज्याच्या नशिबी एक भयंकर विनाश लिहून ठेवला. आणि मग तो विनाशकारी क्षण आलाच. देवतांच्या कोपामुळे समुद्राने रौद्र रूप धारण केलं आणि एका प्रचंड लाटेत संपूर्ण भारू राज्याला गिळंकृत केलं.
राजाच्या एका चुकीमुळे, त्याच्या लोभामुळे अख्खं राज्य, तिथले सगळे रहिवाशी एका क्षणात समुद्रात गडप झाले. जणू काही ते राज्य कधी अस्तित्वातच नव्हतं. आता बुद्ध ही कथा संपवून कोसलच्या राजाकडे परत वळले. या प्राचीन कथेचा उद्देश अगदी स्पष्ट होता नाही का? कोसलच्या राजाला त्याच्या चुकीची जाणीव करून देणं, त्याला आरसा दाखवणं. आणि मग बुद्धांनी ह्या कथेचं सार एका श्लोकात सांगितलं, जो कोसलच्या राजासाठी एक थेट इशारा होता. त्याचा अर्थ असा होता की जो राजा साधू संतांमध्ये भांडणं लावतो, तो स्वतः तर नष्ट होतोच, पण आपल्यासोबत संपूर्ण राज्यालाही घेऊन बुडतो. आणि या कथेचा परिणाम अगदी थेट आणि त्वरित झाला. कोसलच्या राजाला आपली चूक अक्षरशः जाणवली. त्याला कळून चुकलं की तो स्वतः आणि त्याचं राज्य किती मोठ्या विनाशाच्या मार्गावर होतं. त्याने एका क्षणाचाही विचार न करता तात्काळ ती वादग्रस्त वस्ती पाडून टाकण्याचे आदेश दिले आणि आपली चूक सुधारली. तर मग भारू राज्याची ही कथा आपल्याला काय शिकवते? यात 4 महत्वाचे धडे आहेत. पहिला, लाच ही न्यायाला अंधळं करते. दुसरा, लोभ शांत शेजाऱ्यांनाही कट्टर शत्रू बनवू शकतो. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा, नेत्याच्या एका चुकीची किंमत संपूर्ण समाजाला चुकवावी लागते. आणि चौथा, कधीकधी थेट उपदेशापेक्षा एक चांगली गोष्ट जास्त परिणामकारक ठरते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. त्या तपस्वींसाठी वादाचं कारण होतं एक झाड. आज आपल्या जगात अशी कोणती क्षुल्लक वडाची झाडं आहेत, मग ती संपत्ती असो, पद असो किंवा एखादी विचारसरणी, ज्यांच्या मोहापायी आपण एका मोठ्या विनाशाकडे तर जात नाही ना? जरा विचार करा.